हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही महाबळेश्वरमध्ये आहे अँड सकाळी ते खूप धुका होता. आता थोडा सूर्य निघालेला म्हणून धुका गायब झालेला आहे आणि थंडी पण पक्की पडलेली आहे. माझी इच्छा होती का मी इथे स्विमिंग पूलमध्ये उतरू, पण पाणी एकदम फ्रीजच्या पाण्यासारखं एकदम थंड म्हणून मी प्लॅन कॅन्सल केला. पण आता मी लोणावळ्याला पण जाणार आहे. तिकडे आम्ही जो विला बुक केलेला आहे ना, सो तिकडे पण स्विमिंग पूल आहे, तर मी त्याच्यामध्ये उतरीन. अशा प्रकारे इकडे सामान ठेवायची तयारी पण झालेली आहे आणि त्या आमच्या मामाचे अजून मित्र आलेले आहेत. सो या साईडला मस्त अशी जास्वंदीची फळं पण आहे आणि असं काय व्ह्यू दिसतो इकडच्या आजूबाजूचा. आणि इकडे पक्के मच्छर होते गाईज. मच्छरांनी चावून 1 लिटर रक्त संपवलेलं आहे आमचा. अँड मच्छर अगरबत्ती पण नव्हते आमच्या इथं. अँड गाईज तिथं फटाके पण काढायला घेतलेले आहेत आणि फटाक्यांच्या गोणीमध्ये कांदा पण ठेवले आहे मी. आणि आता सकाळी यावी फटाके फोडायला घेतलेले दिवाळी. गाईज फटाके फोडायला घेतले सकाळी. बाजूलो हो. सो आमच्या शेफनी पण खूप फटाके फोडायला घेतलेले. रात्रीचे आयटम एक फोटो ना. ओ फटाका. अरे सो तुम्हाला कसं वाटतंय योगीला बघून? सुंदर वाटतोय, मस्त वाटतोय. अजून तुम्ही स्विमिंग पूल मध्ये उतराल का? हो, संध्याकाळी. पण आपण त्यात उडूनशी होईल तर तुम्हाला कसं काय उतरायला भेटेल? तिथून आलं का उन्हातून मस्त फ्रेश व्हायचं. मग तुम्हाला काय चोरी करायचं म्हणत नाही बाबा. श्री स्वामी समर्थ. अरे सो गाईज सकाळी माझा फ्रेंड पण आलेला आहे. जेरी गाईज, जेरीला बघू शकता. याचं नाव जेरी आहे गाईज. पक्का जाडा बांडा कुत्रा आहे. अरे काय करतो बघ नाही तर. अरे शिंकाले बिचारायला सर्दी झाले. सो गाईज हे लोक आता या लोकांची पण आंघोळ झालेली आहे. सो तुम्हाला कसं वाटतं महाबळेश्वर आल्यात तुम्ही? चुप बसा, आम्हाला नाही ऐकायचा. सो गाईज इथं मी आमच्या आईला गोळ्या द्यायला घेतलं. आई तुला इथं थंडी वाजते का? आईला गोळ्या खायला पाणी आण. हा तर गेले ना आणायला. गाईज कसं वाटतं तुला आई इकडं? अरे मस्त वाटतो, इथेच राहू वाटतो. तुम्ही मांग मध्ये सिंदूर का नाही भरला? का कशाला सिंदूर भरायचा? कोण आहे आता सिंदूर राहिलाय? सो गाईज इथं माझी आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि सगळ्या मी माझे बॅकपॅक पण करून ठेवलेलं आहे. हे आमची आई जेठालाल बघतं. अँड गाईज आमची मामी काजल बनलेली आहे. जरासा झुमलू में अरेना रेना रेना. आणि भडवी मादरचं पोरं स्विमिंग पूल मध्ये उतरलेले. तुम्हाला थंडी काय वाजत नाही का? हा चला लवकर बाहेर. गाईज इकडे जेरी झोपलेला आहे आणि इकडे जेरीचा भाऊ पण झोपलेला आहे. बांडा गाईज मारामारी झालेली आहे. आईस काय करते? यांची आईस काय नाही बोलत त्यांना मारामारी करताना पोरा. अरे मग काय आता खेळतात त्या. सो गाईड आता आपण कुठे जाणार आहे? आता जाणार आहेत आपण पूर्ण महाबळेश्वर फिरायला. महाबळेश्वर नंतर मांढरदेवी काळूबाईचं आणि त्याच्यानंतर मग एकविरेला. अच्छा, एकविरेवर घरी. ओके. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे आणि आमचे बॅग वगैरे पण ठेवायला घेतलेले. पण गाईज मी माझ्या फ्रेंडला खूप मिस करणार, जेरीला. आम्ही चाललो जेरी. गाईज जेरीला माहिती आम्ही चाललो म्हणून तो पण उदास झालेला आहे. सो गाईज इथं आता ऊन पण आलेलं आहे आणि समोर बघा मस्त जास्वंदाची फुलं पण आहे. अँड तिथे समोर काय लेट्स सी आपण बघूया. सो गाईज इकडे असं काहीतरी आहे झाड वगैरे आणि तिकडून मस्त डोंगर वगैरे दिसतो. मस्त सीन वाटतो आणि इकडून अशी खालती सीडी उतरायला आहे. सो गाईज आता आम्ही लोक वापस बसमध्ये चढलेलो आहे आणि इथं कपडे सुकवायचा कार्यक्रम चालू आहे. इथं बसला घर बनवलेलं आहे गावठी लोक आहे. हा माऊनी मारलं त्याने.
सो गाईज आता आम्ही आलेलो आहे एका मंदिरामध्ये. खूप अशी छान माता राणीची मूर्ती आहे आणि इथं गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. गाईज आता आम्ही आलो या हॉटेलमध्ये जेवायला. सो आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये. सो तू काय खाणार रुखसार? पोहे. मामी तुम्ही काय खाणार? नाही तुम्ही तंबाखू चुना खा. मामी तुम्ही तंबाखू चुना खा. आई जरा दे तंबाखू चुना मा तुझ्या सुनेला. सो गाईज इथं मी बनवलेलं आहे कुतुब गलासांचा. सो गाईज यांचा नाश्ता आलेला आहे आणि यांचा अजून नाही आलेला आहे. कोणाकोणाचं आले कोणाकोणाचं नाही आले. आणि नाश्त्याला आहे मसाला डोसा. सो गाईज अशा प्रकारे मी टिश्यू पेपरचं काम काढायला घेतले आम्ही दोघांवी. किशान बरात आहे आला. सो आता सर्वांचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि तिकडे ना त्या काचेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे. गाईज इथे खूप प्रकारचे स्वेटर पण मस्त मस्त स्वेटर आहे. आणि गाईज इथे खूप साऱ्या प्रकारचे फुटवेअर पण आहे. आणि आमची आई मला बोलते का तू एक शूज घे माझ्यातर्फे तुला गिफ्ट. पण मला शूज आवडत नाही घालायला. लेट्स सी जर का माझं मन झालं तर घेईल नाही झालं तर नाही घेणार. सो मी शूज वगैरे काहीच घेतलेले नाही. तिकडे पक्की डोकऱ्या जुन्या जमान्यातले शूजचे डिझाईन वगैरे होते म्हणून मी घेतलेला नाही आहे. सो आता आम्ही निघालेलो इकडे चॉकलेट्स वगैरे घ्यायला. आणि इकडे खूप साऱ्या प्रकारचे ज्यूस चॉकलेट परत शुगर सिरप वगैरे आल्मंड आहे मी पण घेईल. खूप साऱ्या प्रकारचे मोजिटो फ्लेवर पण आहे. ॲपल ग्रीन परत काय लेमन अजून इकडे ब्लू काहीतरी. आणि इकडे खूप साऱ्या प्रकारचे चॉकलेट्स पण इकडे आल्मंड डेट्स चॉकलेट पान. सो गाईज आता आम्ही एवढं सगळं सामान घेतलेलं आहे इकडून. मी हे 3 प्रकाराचे चॉकलेट्स घेतले आणि त्याच्यावर मला यो डबा फ्री भेटलेला आहे. आणि हा मिल्क चॉकलेट. रुखसार काहीतरी सोडून दे ना. त्याली आमची खाऊची शॉपिंग झाली आणि हा एक्स्ट्रा ज्यूस नाही सॉरी सिरप पण घेतलेला आहे. वापस बसमध्ये आलो आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन. सो आता आम्ही बसमधून उतरलेलो आहे आणि आता आम्ही चाललो एका मंदिरामध्ये. अशा प्रकारे आम्ही इथे मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. आता आम्ही मंदिराचा हा परिसर खूप सुंदर आहे. सो आता आम्ही महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं खूप मोठी रांग लागलेली आहे. सो आता आमची मम्मी फोन बघते जरा 2 शब्द बोला. आम्ही आलो इथे. खूप छान आहे महाबळेश्वरला. खूप सुंदर थंडी आहे का नाही? हो खूप थंडी. तुम्ही जरा 2 शब्द आतमध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून गाडी इकडूनच दर्शन करून घ्या. मी वापस इथे फोटो वगैरे काढायला घेतलेलो आहे. सो आता आम्ही डबल आलेलो इकडे शॉपिंग करायला. खूप सारे लाकडाचे इथे प्रोडक्ट आहे आणि इकडे बॉक्स वगैरे पण निघाले बघ ना. थोडा मस्त पण बघा महाग आहे. सो गाईज इथे मसाला वगैरे ठेवायला पण खूप सारे असे बॉक्सेस वगैरे आणि मस्त असं क्रिएटिव्हिटी आहे इकडे. पण प्राईजमध्ये एकदम महाग. इकडे टी सेट आहे, इकडे किचन म्हणजे चावी वगैरे लटकवायचं, इकडे मध्ये काढायचं. अँड खूप सारे वेगवेगळे प्रकारचे इथे खलबत्ता आहे
आणि इकडे देवाची मूर्ती पण आहे. अँड गाईज इकडे लहान टेलिफोन बघून केलं मस्त. गाईज मांडण बघा, एवढीशी मांडण 7,000 रुपये, टिकवायलाही 600 रुपयाला घेतली असते. आणि आज आम्ही या मंदिरातून एंटर करतोय. आणि आता आम्ही या मंदिरामध्ये एंटर करतो, पंचगंगा मंदिर. या बाईने माझी बॉटल चोरलेली आहे. देवीला घ्या ना. खूप सारे प्रकाराची आणि सुंदर सुंदर झाडं पण आहे तिकडे. नाव पण माहिती नाही. गाईज आमची नायसा फुगलेली आहे इकडे. नायसा तू का फुगलेली आहे? सांगा नायसाची मम्मी का फुगलेली आहे? नायसाला काहीतरी घेतलं नाही म्हणून ती फुगली. अरे किती घेशील, एवढे घरी खेळणे पडले तरी पाहिजे. दे इथं माझी येते. अरे जाऊन दे नाकांटा. कलर का फ्लावर येतं, मग ग्रीन स्ट्रॉबेरी येते, ग्रीन नंतर रेड होते स्ट्रॉबेरी. जास्त मोठं नसतं प्लांटेशन, 7 ते 8 इंचाचं असतं. त्याला वर्टिकल फार्मिंग बोललं जातं. इंडियन फार्मिंग आहे ना, ब्लॅक पेपरला खाली होतं, वर्टिकल वर होतं. काय महाबळेश्वरचं फेमस ट्राय करायचं असेल तुम्हाला तर स्ट्रॉबेरीचं स्ट्रॉबेरी क्रीम, मलबेरीचं मलबेरी क्रीम, स्नॅक्समध्ये मकाई पकोडा. आतमध्ये जावा, खाली मोठं गार्डन आहे, फोटोग्राफ करू शकतो. आणि इकडे अजून एक कसला तरी स्ट्रॉबेरी फार्म आहे गाईज. आणि याला स्ट्रॉबेरी आता 1 महिन्यानंतर येणार. या पोरांना मना केलं तर जायला, पण आमची बावरी पक्की पोरं आहेत म्हणून गेल्या. सो गाईज इथं असं स्ट्रॉबेरीचा क्रीम पण आलेली आहे. जांभळा पण काय माझ्यासाठी माझा उपवास खूप महत्त्वाचा आहे. सो आता सगळी वापस बसमध्ये बसलेली आहेत स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन एकटे. आणि आता आम्ही चालू आहे नेक्स्ट पॉईंटवर. सो आम्ही आमच्या नेक्स्ट पॉईंटवर पोचलेलो आहे. आणि या पॉईंटचं नाव आहे मंकी पॉईंट. आणि माझ्या समोरच एक छोटा मंकी बसला आहे. बाबा चावा नाही घ्यायला पाहिजे. वेदांत मग तुझा भाऊच. अरे मी नाही म्हणजे वेदाने मग तुझा हमशकल इकडे. हॅलो. डोळे मस्त घारे घारे. डोंगरचा व्ह्यू बघा गाईज. वाव किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि या डोंगराच्या खाली खूप सुंदर अशी नदी आहे. आणि तिकडे नदीच्या भोवती मंदिर आहे. आणि तिकडे ब्रिज पण आहे. खूप सुंदर असा व्ह्यू वाटतो इकडून. अजून एक माकड इकडे पूर्ण माकडाची फॅमिली आहे. आणि ते लोक जेवण जेवतात आणि कोणाच्या तरी हातामध्ये क्लिप आहे. अरे 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 अरे. हा माकड डाकू माकड आहे. आणि ह्याने खूप जणांना चावलाय. चेहऱ्यावरूनच डाकू दिसतोय हा. गाईज यो माकड पका मिजासी माकड आहे. कारण की याने अर्धा खाल्ला ना अर्धा फेकून गेला. आणि अन्नाचा नाश करते पक्का. गाईज यांनी ह्याच्या चेहऱ्यावर ब्लीच लावला म्हणून ह्याच्या चेहऱ्यावर रिॲक्शन झालेली आहे. गाईज यांनी बॉक्स उचललेला आहे. चावल ना बोचाला असा. पिशवी घे ना. सो गाईज हा मुलगा आमच्या आईला माझ्याविषयी भडकवते, माझ्याविषयी निंदा करतं. काय र असं बोलतं आमच्या आईला. हा थोडा भारी वाटतं यार. असं वाटतं का मी एक मोर बनू आणि उडू. सॉरी मोर तर नाही उडत, मी एक कबूतर बनू आणि सर्व उडत उडत फिरून येऊ. अँड गाईज तिकडं शेता वगैरे पण आहे. आणि तिकडे एक ब्रिज पण आहे. ब्लॉक क्लॅश. गाईज बिचाराची कॅमेऱ्याची लेन्सेस फुटले बिचारा ही वाली. अँड गाईज याच्या दुसऱ्या साईडवरून असं काय व्ह्यू दिसतो. एकदम इकडे धुका आहे काय ढग आहे काय समजत नाही आहे. अँड गाईज इथं दुर्बीण वगैरे मधून पण बघायला देतात. अँड आय गेस त्या डोंगरावरती मंदिर आहे का किल्ला आहे आय डोंट नो, बट काहीतरी आहे. लांबून बघल्यावर एकदम सुंदर दिसतो. आणि इकडे अशी मोठी मोठी दगडे आहेत. अँड वाव गाईज तिकडे एकदम गाईज ही एवढीशी टिटवी नाही ते हिनी इथे छापा काढायला घेतले बेकार पोर. गाईज घोडा बघा केवढा क्यूट आहे. राजकुमार दिसतो. या घोड्याचं नाव मी राजकुमार ठेवता.
गाईज आता आम्ही वापस बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही डायरेक्टली कुठे जाणार? गाईड आपण कुठे जाणार? बोला. लोणावळा. सो आता आम्ही उतरलेलो आहे नाश्ता करायला. नाश्ता मीन्स काहीतरी हाय मिसळ पाव वगैरे. मी नाही गाईज आता बघा मी काहीतरी करतोय. आम्ही इथं आलेलो आहे नाश्ता करायला. तो गाईज आता आम्हाला बसमधून हाकललेलं आहे आणि कालीपिली टॅक्सीमध्ये बसलोय. तुम्हाला कसं वाटतं कालीपिली टॅक्सीमध्ये बसलोय आपण? मस्त वाटतं. नाश्ता कसा होता? अगं सारक ना. सो बसमध्ये उतरून आम्ही आता वापस चाय पण प्यायला घेतलेला आहे आणि इकडे असं छोटा मोठा स्टॉल आहे. चहा पिऊन गाई सुचते. ए सगळेजण चहा पित आहेत. हाय करा ना. तो गाईज इथे बाहेरून बघा थोडं मस्त व्ह्यू दिसतोय असं वाटतं. म्हणजे असं डोंगर वगैरे फोडायला घेतलाय आणि आता आम्ही 10-15 मिनिटामध्ये लोणावळ्यामध्ये एंटर करू. सो गाईज आता फायनली आम्ही लोणावळ्याला पोहोचलोय आई माऊलीच्या इकडे आणि हा आम्ही विला बुक केलेला एकदम लक्झरी स्विमिंग पूल. आज तर स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे मी कन्फर्म आहे. सो आमची जस्ट आता बॅग वगैरे पण उतरून झालेली आहे गाडीमधून आणि आम्ही रूमवरती पण पोचलेली. कंबरची वाट लागली गाईज. सो आम्ही जो आता विला बुक केलेला आहे या मी तुम्हाला आमच्या विलाची टूर देतो. अशा प्रकारे सर्वात पहिले एंट्री केल्यानंतर इकडे ॲज युजल एक मोठा स्विमिंग पूल येतो अँड इकडे आहे गार्डन एरिया. आता रात्र झालेली आहे म्हणून एवढा काही खास दिसत नाही आहे. अँड द मास्टरपीस हा आहे आमचा पूर्ण विला. आम्ही पूर्णच्या पूर्ण 3 फ्लोअर बुक केले आहेत कारण की मामाचे खूप सारे फ्रेंड अजून येणार आहेत. काही लोक तिकडे पियायला पण बसतात आणि आमचा जो फ्लोअर आहे ना तो फर्स्ट फ्लोअर आहे. सर्वात पहिले एंट्री केल्यानंतर इकडे गणपती बाप्पाची फोटो दिसते आणि इकडे एक सुंदर अशी घडी अँड तिकडे झंबर पण आहे आणि इकडून वरती जायला सीडी पण आहे. अँड गाईज मला या स्विमिंग पूलची एक गोष्ट खूप आवडली ती आहे याच्यामध्ये ना पूर्ण गरम पाणी आहे म्हणजे असं बिलकुल थंडी नाही वाजणार. सो सर्वात पहिले रूममध्ये एंटर केल्यानंतर असा काही दिसतो. इकडे सोफा, इकडे पण सोफा, सोफ्यावर मरी मरी जिंदगी अँड इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदरशी पेंटिंग पण ठेवलेली आहे. अँड इकडे वरती टेरेसवर जायला रस्ता पण आहे आणि इकडे आहे फर्स्ट बेडरूम. अशा प्रकारे हा फर्स्ट बेडरूम आहे इकडे आणि इकडे असा बेड आहे आणि वरती AC, फॅन, सिलिंग. इकडे पण एक सुंदर अशी वॉच आहे अँड इकडे वॉश बेसिन आणि एक सुंदर मिरर आहे डायमंडवाला आणि हा दरवाजा खोलला बाबा. सो एक हा एक ओपन टेरेस भेटतो आम्हाला. इकडे खिडकी पण आहे अँड आमच्या खिडकीमधून असा व्ह्यू दिसतो स्विमिंग पूलचा. गाईज आमच्या इथे जेवायला पण आलेला आणि वेटरने सर्वांना वाढायला घेतली. जेवायला काय काय जरा सांगा. जेवायला पनीरची भाजी भाकर. पनीरची भाजी भाकर आणि आमची नाही सर नॉनव्हेज खाणार आहे. इथं नुसती चिडकीच असतं. मिनी पण घेतलेलं आहे इथे जेवायला मिनी घेतलेलं आहे डाळ भात भाकर आणि इथं पनीर मटरची भाजी. तुझं चिकन पण आलेलं आहे. सो आता आम्ही इथे बिछाना वगैरे टाकलेला आहे आणि चाललेली इथे झोपायची तयारी. मी इथं झोपणार आहे. टिल दॅन डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.